शिवभक्तांसाठी अभिमानाची बातमी समोर येते ती म्हणजे अब्दुल्लाचा कोथळा काढणारी वाघनखं आता मुंबईमध्ये आलेली आहेत आणि साताऱ्यामध्ये गुरुवारी भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। लंडनमधल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या स्वतःच्या खासगी सुरक्षेमध्ये ही वाघनखं साताऱ्यामध्ये येणार आहेत। विशेष विमानानं ही वाघनखं साताऱ्यामध्ये आणली जाणार आहेत। तर गुरुवारी राज्य सरकारच्या वतीने भव्य दिव्य असं सोहळ्याचं आयोजन साताऱ्यामध्ये करण्यात आलंय। तर अब्दुल्लाचा कोथळा काढणारी ही वाघनखं अखेर महाराष्ट्रामध्ये येत आहे। शिवभक्तांसाठी ही खूप आनंदाची अशी आणि अभिमानाची गोष्ट आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रकाश, काय सांगाल? वाघनखं ही आता ज्याची खरं तर आपण किती दिवसांपासून वाट बघत होतो आणि अखेर ही वाघनखं आता महाराष्ट्रामध्ये आणली जातात आणि यासाठी साताऱ्यामध्ये भव्य दिव्य असं सोहळ्याचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। नक्कीच जान्हवी, जो शिवाजी महाराजांची शौर्य गाथेचं एक प्रतीक म्हणून समजलं जाणारं लंडनमध्ये बऱ्याच वर्षापासून आपलं जे शिवाजी महाराजांचं वाघनखं होतं ते महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि उद्या संध्याकाळपर्यंत हे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे येणार आहे। त्याच्यासाठी संपूर्ण सातारा जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र याने जय्यत तयारी केलेली असून यासाठी साताऱ्यात उद्या शुक्रवारी दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री हे साताऱ्यात येणार असून मोठ्या प्रमाणात या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केलेली आहे। जान्हवी जी अगदीच या सोहळ्या संदर्भात माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।